हाय, मी दीपाली आणि आज मी माझ्या आईवर लिहिलंय. तर ही फक्त माझ्या आईची गोष्ट नाही, तर ही त्या प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे जी आपल्या आयुष्यात एकटीच प्रवास करते, स्वतःच्या अश्रूंना लपवून आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी रोज लढते, जी स्वतःच्या बळावर आपल्या कुटुंबाचा सांभाळ करते आणि मुलांना घडवते. ही त्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे, ही त्या प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे जी एकटी असूनही संपूर्ण जगाशी लढते. बापाची सावली नाही, पण आईने कधी ऊन लागू दिलं नाही. सकाळच्या अंधारात उठून ती रोज शेतात राबत असते. हाताला गड्डे पडले तरी तिच्या चेहऱ्यावर मात्र नेहमीच हसू दिसते. एका हातात विडा आणि दुसऱ्या हातात मुलींचे स्वप्न. स्वतःच्या आयुष्यातील मातीत पेरून आमचं भविष्य उभं करते. लोक म्हणतात एकटी स्त्री काहीच करू शकत नाही आणि बापाशिवाय घरी चालत नाही, पण तिने एकटीने पूर्ण संसार उभा केला. ती आई आहे आणि गरज पडली तर माझ्यासाठी माझा बापही. तिच्या घामाचा प्रत्येक थेंब आमच्यासाठी आशीर्वाद आहे. कारण ती शेती करत नाही, तर ती 2 मुलींचे स्वप्न वाढवत आहे.